मराठा आरक्षणाच्या वादाच्या वेळी मवियामधल्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद झाला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी दाखला आहे असा खळबळजनक दावा केला होता आणि त्यावर आता महाराष्ट्र काँग्रेस रोज उठून मलाच का टार्गेट करतोय असा थेट सवाल सुप्रिया सुळेंनी केला, नाराजी व्यक्त केली होती। आता या प्रकरणातला वाद पेटला आणि त्यानंतर वडेट्टीवारांनी खेद व्यक्त केलाय। सविस्तर पाहूया। एवढे मोठे नेते आहेत, सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। काँग्रेसचे नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या आरोपामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं। या आंदोलनानंतर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्रही मिळालीत। याचा धागा पकडत ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंसह मराठा नेत्यांबाबत खळबळजनक दावा केलाय। अर्ध्या मराठ्यांनीच घेतला, 90% घेतला। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे। सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। ओबीसी समाजात घुसखोरी करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद पेटलाय। 2014 साली काँग्रेसची सत्ता कशामुळे गेली याची आठवण करून देत शशिकांत शिंदेंनी वडेट्टीवारांवर पलटवार केलाय। मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा, कशासाठी ते बोलले ते त्यांना विचारा। त्यांना कुठून पुरावा भेटला? सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतला आहे आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला। विदाऊट कुठल्याही प्रकारची माहिती पुरावे नसताना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं का? हे कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं। लाभ घेतला असेल, त्यांनी म्हटलं असेल तर त्यात वावगं काही नाही आहे। सुप्रियाताईंनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे? आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे। मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं। त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना। नाही घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे? मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा। वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही? आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये। ओबीसी प्रमाणपत्राबाबत विजय वडेट्टीवारांनी केलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळून लावलेत। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कुणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं। तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भात पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडिया पोस्टमधून सुप्रिया सुळेंनी केली आहे। दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे विजय वडेट्टीवारांची तक्रार करण्याचा इशारा देखील सुप्रिया सुळेंनी दिलाय। मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया। या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी। दरम्यान याबाबत वाद निर्माण झाल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी सारवासारव केली आहे। ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला। त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो, असं विजय वडेट्टीवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय।
राज्यात मवियातील घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय. विजय वडेट्टीवारांनी या प्रकरणी खेद व्यक्त केल्यानंतर हा वाद शमणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.